ही लगबग आहे एका आगळ्या वेगळ्या लग्नाची। हा सारा थाट आहे तुळशीच्या लग्नाचा। तसं पाहायला गेलं तर दिवाळीनंतर द्वादशीच्या दिवशी तुळशीचं लग्न लावलं जातं, पण रत्नागिरीतल्या गांधी कुटुंबियांकडे दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न असतं। 40 ते 45 वर्षांपासून अगदी खऱ्याखुऱ्या लग्नासारखी परंपरा गांधी कुटुंबियांनी जपली आहे। तुळशीला सजवण्याचा आनंद अतिशय वेगळा असतो। त्या तुळशीमध्ये जे एक रूप लावलेलं आहे त्या रूपालाच आम्ही हा मुखवट्याचा भाग आणतो आणि साईडला एक बॉडी करून त्याच्यावर ही साडी नेसवली जाते। ही साडी माझी बहीण आणि माझे वडील हे दोघं हे काम करतात आणि त्यांना हा अतिशय आनंद मिळतो। लग्नासाठी तुळशी वृंदावनाला अगदी नवरीसारखं सजवलं जातं। साडी, दागिने तुळशीला परिधान केले जातात। घरातल्या एका व्यक्तीच्या हातात श्रीकृष्णाची मूर्ती देऊन अगदी विधीपूर्वक लग्न लावतात। हा लग्न सोहळा पाहण्यासाठी अनेक जण हजेरी लावतात। तो गुंडाळून घेतो। झाड आमचं तसंच असतं तुळशीचं आणि त्याच्यात फक्त पदर साडीचा येण्यासाठी गोल फक्त करून घेतो आणि पूर्ण साडी हिची हळदीची साडी नेसवतो पूर्ण पहिली सकाळी आणि नंतर दुपारी लग्नाची साडी नेसवतो, ती उतरवून नवीन साडी नेसवली। म्हणजे माझं लग्न होऊन आता 20-22 वर्ष बघायचं उत्सुकता होती, पण यावर्षी मी इथे बघायला आले। बघून आनंद वाटला। म्हणजे आपलं नेहमीचं लग्न आपल्या माणसांची लग्न होतात तसंच याचा तुळशीचा पण विवाह बघायला मिळाला। गेल्या 40-45 वर्षांपासून गांधी कुटुंबियांनी ही प्रथा जपली आहे। या कुटुंबाची आजची पिढीही तेवढ्याच आत्मीयतेनं हा सोहळा एन्जॉय करते आणि त्यात सहभागी सुद्धा होते। प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।